त्याला लेट्स गो असं वाटतं की ह्या तलवारी 300 वर्ष जुन्या आहेत आणि ज्यांच्या मुठा सोन्याच्या आहेत. सर्व शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले त्यांनी. ह्या आम्हाला सापडल्या पंढरपूरच्या होळकर वाड्यात. बोर्ड दिसते ना तुम्हाला साईडचं. जड असून तर अशी वाटत नाही की जड आहे. कारण त्याचा बॅलन्स सगळा इकडे गोल्ड प्लेटेड आहे, लक्षात ठेव. हातात पकडायला पण किती सुंदर ग्रिप पण आहे, परफेक्ट ग्रिप आहे. आताही धार आहे त्याला. ह्या तलवारींनी युद्धाचे घाव पण झेललेत. अहिल्याबाई होळकरांनी हा वाडा 300 वर्ष आधी बांधला. इथं ह्या वाड्यामध्ये साईबाबा सुद्धा इथं राहिले. सो हे ते किचन आहे आणि हा तो दरवाजा आहे जिकडनं नैवेद्य डिरेक्टली देवाकडे जातो. इथून ते भुयार आहे, जायचा रस्ता होता. हा बघ भुयार. ते बुजलंय पूर्ण त्याचं. आणि या वाड्याचे कोणतेच व्हिडिओ तुम्हाला इंटरनेटवर नाही सापडणार. पण हा वाडा मंदिराजवळच आहे. अच्छा, समोरच आहे. समोरच आहे. दरवाजे बघ असले किती थंड आहे यात. सुंदर ना. मला वाडा हे कल्चर थोडं आवडतं ना. हे आमचे मार्गदर्शक मित्र आहेत, आदित्य फत्तेपूरकर. नमस्कार. नगरसेवक आहेत आणि व्यवस्थापक आहेत अरे पूर्ण. हा, जरा मला हे वाडा बघून काहीतरी असं म्हणजे कसं सुंदर जागा आहे ही आणि आता कसं ते राहिलंय ते बघून असं जरा वाईट पण वाटतं पण आनंद पण होतो की आम्हाला ऍटलीस्ट बघायला तरी मिळतं ही गोष्ट. हे आपली संस्कृती आहे, हा आपला इतिहास आहे. हा वाडा 1753 1753 बांधकाम झालं याचं. 1768 13 वर्ष बांधकाम चाललं या वाड्याचं. आणि स्वतः पुण्यश्लोक राजमाता मातोश्री अहिल्यादेवी ह्या वाड्याच्या वास्तुशांतीला गुढीपाडवा स्वतः इथे येऊन स्वतः इथं 1768 इथं राहिल्या. ती ही जागा आहे. म्हणजे त्यांचं वास्तव्य असण्याने त्यांनी स्वतः बांधकाम केलेली जागा आहे. किती मोठी आहे ही? 2 एकर जागा आहे पूर्ण. 2 एकर 58 जागा आहे. गुंठेमध्ये वाडा आहे. अच्छा, 22 गुंठे नदीपात्रात जागा आहे. 22. ओ, आणि नदी ते जागा. नदीपात्रामध्ये 22 गुंठे जागा आहे. हा दरवाजे आहेत रे बघ. हे दरवाजात नाही, सगळे भिंतीवर जायचे रस्ते. बघ ते जाळी जळमट आहे पण हे बघ. आणि काय थंड आहे बघ सगळं ते. अरे वाव, हे बघ इथे असं आहे. वाड्याचा शिलालेख आहे तो इथे खाली लिहिला आहे. त्याच्यामध्ये उल्लेख तुकोजर होळकरांचा. तुकोजर होळकर इथे राहिले होते, तो त्यात लिहिलेला आहे. अहिल्यादेवीने जी सगळी मंदिरं बांधली ती सगळी महादेवाची. क्वचित तुम्हाला असं एका दुसरं मंदिर नवीन बांधलेलं दिसते. हा, ह्या जेव्हा वाड्याचा पाया खोदत होते तर समोरची मारुतीची मूर्ती सापडली. ती आतमध्ये सापडली. पाया खोदताना